गुड मॉर्निंग. जसं आपण मगाशी फिक्स कॅपिटल मेथडच्या बाबतीमध्ये पाहिलं आणि त्याचप्रमाणे आपल्याला आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड विषयी माहिती घ्यायची आहे. तर याच्यामध्ये या मेथडमध्ये अमाऊंट ऑफ कॅपिटल किंवा बॅलन्स जो असेल तो काय केला जातो, चार्ज एव्हरी इयर, आणि म्हणून it is called a fluctuating capital method. In this method, partner's current account is not opened. Hence, all adjustments are solved through capital account. Following are the general adjustment relating to the capital. चा अर्थ असा आहे की इथं करंट अकाउंट उघडलं जाणार नाही, फक्त कॅपिटल अकाउंट असेल आणि ॲडजस्टमेंट ज्या सगळ्या आहेत की ज्या आपण करंट अकाउंटला करत होतो, that all adjustment should be adjusted with one account, that is capital account. म्हणजे काय, if initial or opening balance given in trial balance, then that trial balance should be treated or posted or entered in capital account credit side. क्रेडिट बाजूला नोंदवायचं, कारण ॲक्च्युली तो क्रेडिट बॅलन्सच असणार आहे, कारण फेवरेबल बॅलन्सच असणार आहे. त्याच्यानंतर इफ अ पार्टनरशिप फर्म और एनी पार्टनर इंट्रोड्यूस्ड ॲडिशनल कॅपिटल इन टू द बिझनेस, देन दॅट ॲडिशनल कॅपिटल मे बी कॅश और मे बी द काइंड मीन्स एनी प्रॉपर्टी, गुड्स ॲटसेट्रा, व्हॉट एव्हर मे बी दॅट, किंवा ते सगळं जे आधारचं भांडवल आहे ना ते सुद्धा आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सॅलरी, कमिशन जर पार्टनरला पेएबल असेल, पेएबल म्हणजे पार्टनरला द्यायचं असेल, तर ते पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येईल, कारण ती पार्टनरची काय आहे, जमेची बाजू आहे. दॅट ऑल अमाऊंट इज रिसिवेबल टू द पार्टनर्स, रिसिवेबल. मग पार्टनरची रिसिवेबल आहे म्हणून डेबिट द रिसिवर, म्हणजे त्या अर्थानं आपण ते क्रेडिटला तो क्रेडिटला का आपण दाखवतो, तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला दाखवावं लागेल, कारण ते पार्टनर्सचं काय आहे, मिळकत आहे. मुळात कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आपल्याला माहिती आहे ना, म्हणून फर्मला ते देणं आहे, पेएबल आहे, आणि पार्टनरला ते रिसिवेबल आहे. इंटरेस्ट पेएबल ऑन कॅपिटल बॅलन्स टू पार्टनर, समजा त्यांनी काही इनिशियल कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन असेल जे दिलेलं आहे, त्याच्यावर जर इंटरेस्ट इन डीडमध्ये जर स्टेटेड असेल तर ते द्यावं लागेल, म्हणून ती सुद्धा क्रेडिटला येईल. ड्रॉइंग मेड ड्युरिंग द इयर आणि इंटरेस्ट पेएबल ऑन ड्रॉइंग्स बाय द पार्टनर, म्हणजे ड्रॉइंग आता त्यांनी घेतलेलं असतं पार्टनर ना, म्हणून ते डेबिटला येईल आणि त्याच्यावरचे इंटरेस्ट पण डेबिटला येईल. विड्रॉल ऑफ पार्ट ऑफ कॅपिटल बाय द पार्टनर, ते कॅपिटल काय समजा त्यांनी काही काढून घेतलं असेल, उदाहरणार्थ 10,000 रुपये भांडवल इनिशियल म्हणजे ॲट द बिगिनिंग ऑफ द पार्टनरशिप फर्म, किंवा व्यवसाय सुरू करताना जर काही पैसे टाकले, 10,000 रुपये टाकले आणि त्याला असं वाटलं की आता आपल्याला 10,000 रुपयातले 2,000 रुपये काढून घेऊया आणि 8,000 रुपये आपल्या व्यवसायात ठेवूया, तर ते जे विड्रॉल आहे ते विड्रॉल डेबिटला पडेल. किंवा डिव्हिजन अँड ट्रान्सफर ऑफ नेट डिस्पोजेबल प्रॉफिट और नेट ॲडजस्टेबल लॉस ऑफ द बिझनेस किंवा ऑफ द फर्म. डिव्हिजन अँड ट्रान्सफर हा जो शब्द आहे त्याला आपण एकच घ्यायचा की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येणारा लॉस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येणारा प्रॉफिट हा वाटावा लागतो. तो वाटताना कुठं वाटायचा असतो, पार्टनरला, म्हणजे अर्थात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला प्रॉफिट जाईल, डेबिटला लॉस जाईल, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा समोर तुम्हाला नमुना दिसतोय, आता ह्या नमुन्यात बघा कॅपिटल अकाउंट हे ठरल्याप्रमाणे 6 कॉलम आहेत, डेबिटचे 3, क्रेडिटचे 3. तिन्ही अर्थानं XYZ जर 3 जण पार्टनर असतील तर मग ते किती येतील, 4 आणि 4 8 कॉलम येतील. 2च पार्टनर आहेत म्हणून 6 कॉलम आहेत. आता याच्यामध्ये मगाशी जसं सांगितलं आपण तसं या कॅपिटल अकाउंटला इथं डेबिट बाजूला बघा बॅलन्स ब्रॉट डाऊन, जर डेबिट बॅलन्स असेल तर
ब्रॉट डाऊन. शक्यतो नाहीच, डेबिट बॅलन्स नसतोच, पण असेल तर मग डेबिट बॅलन्स असेल, क्रेडिट तर क्रेडिटला. मग ड्रॉइंग अकाउंट डेबिटला येईल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेबिटला येईल, लॉस डेबिटला येईल. क्रेडिटला काय येईल? ॲडिशनल कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरीज आणि प्रॉफिट. मग डेबिटमधनं क्रेडिट वजा केली तर तो कॅरेट डाऊन कशाला करणार तुम्ही? क्रेडिटला. आणि क्रेडिटमधनं डेबिट वजा केली तर कॅरेट डाऊन कुठं करणार? डेबिटला. जनरली क्रेडिट बाजूच मोठी असते, असायला पाहिजे म्हणजे ॲक्च्युली तशी, तर तो कॅरेट डाऊन डेबिटला येतो आहे ना, डेबिटला कॅरेट डाऊन होतो आणि तो परत पुढच्या वर्षीकरता क्रेडिटला ब्रॉट डाऊन होतो. हे आपल्याला पर्टिक्युलर लक्षात ठेवायचं. हे पाठ करायचं, तुम्हाला लक्षात ठेवायचं, 4 वेळा लिहायचं आणि लिहिलेलं मला परत दाखवायचं. जर तुमच्या वयात लिहिलेलं नसेल तर 20 पैकी मार्क मिळणार नाहीत, हे पण लक्षात ठेवायचं. पुढं आता इथे एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया. पहिलं मी एक्झाम्पल वाचतो व्यवस्थित. काय होतं, एक्झाम्पल आपल्याला वाचल्याशिवाय कळणार नाही काय आहे नेमकं, आहे की नाही. बघा, आनंद अँड भारत आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3, 2:3 त्यांचा रेशो आहे. कोणाचा? आनंदराव आणि भारतचा. 1/4/2019 कॅपिटल आर आनंद ₹60,000 and Bharat 30,000. Their drawings are 12,000 and 10,000 respectively. म्हणजे कॅपिटल आहे ना आनंदचं ₹60,000, भारतचं ₹30,000. बघा तुम्ही क्रेडिट बाजूला इथं एक बघा ₹60,000 काय लिहायचं? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅपिटल अकाउंटला. ही कुठली मेथड सांगितली आपल्याला? पुढं वाचल्यावर कळते, शेवटी सांगितले आहे बघा. इथं मेथड सांगितले, काय सांगितले? फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. दोन्ही मेथडने सोडवायचं आहे आपल्याला. पण फिक्स कॅपिटल मेथडमध्ये एकतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घ्यायचं आहे आणि दुसरं काय घ्यायचं आहे? करंट अकाउंट पण घ्यायचं आहे. पहिल्यांदा त्यांचं आणलेलं कॅपिटल आहे क्रेडिटला दाखवू आपण. क्रेडिटला दाखवलं ₹60,000. कोणाचं आहे ₹60,000? तर हे ₹60,000 आहे भारतचं. आता इथं नावं त्यांची लिहायची राहिली आपल्याला, आनंद आणि भारत. नावं त्यांची लिहून टाकू आपण. एकाचं नाव आहे आनंद, दुसऱ्याचं नाव आहे भारत. आनंद आणि भारत, आनंद आणि भारत, आनंद आणि भारत. मग आता कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000 30,000. ओके, हे फिक्स आहे, फिक्स कॅपिटल म्हणून. ह्याच्यात आता करंटला चेंजेस होतील. मग सांगितलं ड्रॉइंग आली ₹12,000 आणि ₹10,000 ते डेबिटला घेतली आपण ड्रॉइंग, 12,000 आणि ₹10,000. आता परत काय सांगितलं आपल्याला? सांगितले पुढचं वाचतो मी. ॲज पर द ॲग्रीमेंट म्हणजे डीड, पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज 12% पर ॲनम. आता बघा नीट समजून घ्या. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचा विषय आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काय करू? तर क्रेडिट बाजूला दाखवू बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 6,000 आणि 3,000 कसं काय? तर 10% सांगितलं ना, 60,000च्या 10% म्हणजे 1 शून्य घालवले का आपल्याला ते 6,000 मिळेल. 30,000वरची 1 शून्य घालवले का काय होईल? ₹3,000 मिळेल. ओके, क्लिअर. आता ड्रॉइंगवर, ह्या ड्रॉइंगवर 12,000 आणि 10,000वर त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, म्हणून ते डेबिटला घेतो आपण, ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पण पर्सेंटेज किती सांगितलं? पर्सेंटेज सांगितलं आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज 12% पर ॲनम. पर ॲनम किती? 12%. आता बघा 12,000च्या 12%, पण 6 महिन्याच काढायचं आहे म्हणजे क्लिअर होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 12,000 गुणिले 12/100 गुणिले 6/12. आपण आता सिम्पल असं करू, ह्या 12ला हे 12 घालवून टाकू. ह्या 2 शून्य आहेत ना 100च्या, ह्याच्यातलं 2 शून्य घालवू. उरलं किती? 120 गुणिले 6, 12×72 म्हणजे ₹720. क्लिअर. तसं सेम टू सेम समजा आपण केलं 10,000, तर 10,000 तर मग किती येईल? ₹600. म्हणजे हे तर क्लिअर. ओके.
नेक्स्ट, Anand gets salary 2,500 per month and Bharat is entitled to get commission 3% on net sale which is 5 lakh. म्हणजे 5 लाख रुपयाच्या 3%. आता आपण पहिले कॅल्क्युलेट करू म्हणजे आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल. त्याच्या आधी बघा, आपल्याला सॅलरी घ्यायची आहे. सॅलरी कुठं घेणार आपण? पार्टनर्स करंट अकाउंटला क्रेडिट बाजूला, अगोदरच मग सांगितलं मी तुम्हाला. सॅलरी कुणाची आहे? आनंद. आणि भारतला काय मिळालं आहे? तर हे कमिशन. तर सॅलरी 30,000 आहे, ते आनंदला देऊन टाकली डेबिटला बाय सॅलरीज अकाउंट. आणि आता कमिशन आहे ते भारतचं किती रुपये कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. 5 लाखाच्या 3% म्हणजे किती होईल? 5 त्रिक 15. सिंपल आहे ना. हे बघा, 5 लाख गुणिले 3 भागिले 100. ह्या 2 शून्य घालवायच्या, 2 शून्य घालवायच्या, उरले 5,000 गुणिले 3 5 त्रिक 15,000 रुपये. क्लिअर? आणि शेवटचं एक आता इन्फॉर्मेशन वाचू. काय म्हटलं की द फर्म प्रॉफिट इज 60,000. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. प्रॉफिट किती आहे? 60,000. पण नीट लक्षात ठेवायचं, पण काय आहे? प्रॉफिट किती आहे? 60,000. 60,000 प्रॉफिट आहे ना. पण मग असे रेशो सांगितला ना त्याचा, किती सांगितला? 2:3. बघा कुठं सांगितलं आहे रेशो ते पण समजून घ्या. एकदम सुरुवातीला सांगितला 2:3. किती सांगितला? 2:3. म्हणजे 2:3 प्रमाणे आपल्याला वाटप करावं लागेल. 2:3 म्हणजे 3 आणि 2 5 आहे ना. म्हणजे अगोदर बरोबर घ्यायचं 5. म्हणजे 2/5 3/5 गुणाकार करू आपण 2/5. म्हणजे 5ने पहिले 60,000ला आपण भागूया. 5च्या पाट्या 60 कुठे येतं बघा. बघा बरं किती कुठे येतं. 5 1 5, 5 2 10 म्हणजे 12×5 60. बरोबर. 12 2 24. म्हणजे एकाला किती येणार? 24,000 आहे का बघा. 24,000 प्रॉफिट. दुसऱ्याला किती येणार? 36,000. त्याचं 3 आहे ना. 12 36. बरोबर आहे. अशा पद्धतीनं हे प्रॉफिट पण वाटला. मग आता पहिलं क्लोज काय करायचं? पार्टनर्स करंट अकाउंट. डेबिटची टोटल करायची. डेबिटची टोटल जी येईल त्या टोटलचा विचार करायचा. क्रेडिटची टोटल करायची. क्रेडिटची टोटल करून जी मोठी आहे त्या मोठ्या बाजूतून छोटी वजा करायची. म्हणजे आता आपण समजा टोटल केली, किती आली क्रेडिटची? 60,000. आणि डेबिटला किती आहे? 12,720. म्हणजे 60,000तनं 12,720 वजा केले तर बरोबर येतात 47,280. 54,000तनं जर 10,600 वजा केले, 54मधनं 10,600 वजा केले तर बरोबर किती येतात? 43,400. ओके. मग त्याला आपण काय म्हणणार? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता हाच बॅलन्स आपल्याला पुढं काय करावा लागतो माहिती आहे आपल्याला. काय करावा लागतो? तर आपल्याला तो पुढच्या ह्याच्यासाठी घ्यायचा आहे. कशासाठी घ्यायचा आहे? तर तो आपल्याला पुढच्या वर्षीसाठी. म्हणजे हा कॅरीड डाऊन केलेला बॅलन्स काय होईल? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि बॅलन्स किती येतात? 42,280 आणि 43,400. 42,280 आणि 43,400. अशा पद्धतीनं हे होईल. फ्लक्च्युएटिंगमध्ये ह्या दोन्ही एकत्र केल्या जातात. म्हणजे कसं बघा. तर ह्याच्यामध्ये बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहायचं, सॅलरी लिहायचं, कमिशन लिहायचं, प्रॉफिट अँड लॉस लिहायचा, इकडं ड्रॉईंग लिहायची, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग डेबिटला लिहायची, वजाबाकी करायची. 1,20,000तनं 12,720 वजा केलं तर 1,07,280. 84मधनं वजा केले किती? 10,600 तर 73,400. म्हणजे इथला बॅलन्स येताना कॅरीड डाऊन असो नाही तर ब्रॉट डाऊन असो, हा 1,07,280 आला. मग अशी वेगळाच आला होता कारण ते फिक्स्डमध्ये अमाऊंट राहिलेली होती. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, दुसरं काय नाही.